नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स म्हणजे गणित स्टँडर्ड 7 सातवीच्या गणिताच्या अभ्यासाला आज आपण सुरुवात करणार आहोत. आणि हे आपलं पुस्तक आहे, हे हेड पेज आहे आणि आपण आज पाहणार आहोत लेसन नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन पार्ट 1. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचना भाग 1. लेट अस रिकॉल म्हणजे की थोडेसे आठवूया. इन प्रिव्हियस क्लासेस वी हॅव लर्न अबाउट द लाईन सेगमेंट, अँगल बायसेक्टर एक्सेट्रा. म्हणजे मागील इयत्तांमध्ये आपण रेषाखंड, कोन आणि कोन दुभाजक इत्यादी गोष्टी पाहिल्या आहेत. वी मेजर अँड अँगल इन डिग्री म्हणजे आपण कोन अंशामध्ये मोजतो. Angle ABC measures 40. We write it as measure angle ABC is equal to 40. कोन ABC हा 40 अंश असेल तर आपण लिहिताना माप कोन ABC बरोबर 40 असे लिहितो. आता अँगल बायसेक्टर आपण प्रत्यक्ष काढून पाहणार आहोत. बायसेक्टर म्हणजे अँगलचे 2 पार्ट करणारा, त्याला अँगल बायसेक्टर म्हणतात. नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट, रेषाखंडाचा लंब दुभाजक. हा रेषाखंड आणि त्याला लंब असणारा आणि रेषाखंडाचे 2 पार्ट करणारा म्हणून त्याला लंब दुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर असे म्हणतात. याचाच वापर करून आपण इतर गोष्टींचेही गुणधर्म पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट सोडवताना या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत, म्हणून मी डायरेक्ट आता आपण वळूया प्रॅक्टिस सेट 1. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. Draw line segment of the length given below and draw their perpendicular bisector. दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्यांचे लंब दुभाजक काढा. आता इकडे 5.3 दिलेले आहे. मी अंदाजे घेते, तुम्ही 5.3 घेऊन काढायचं आहे. मी एक ए बी लाईन सेगमेंटला दोन्ही बाजूला ॲरो नसतो, म्हणजे तो दोन्ही बाजूने एक्सटेंड होऊ शकत नाही. नंतर याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला कंपासचा यूज करायचा आहे. टेक अ कंपास, पुट द पॉइंट ऑफ कंपास ऑन बी अँड ड्रॉ point on B and take the distance more than half. एक अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या आणि ड्रॉ अ आर्क अप साइड अँड डाऊन साइड. वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला 2 कंस काढा. सेम प्रोसिजर आणि हीच प्रक्रिया या बाजूला करायची. पुट द पॉइंट ऑन ए पॉइंटवरती कंपासचं टोक ठेवा अँड ड्रॉ द आर्क अपसाइड अँड डाऊन साइड. वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस काढा. आता या ठिकाणी आपल्याला 2 कंस एकमेकांना छेदलेले दिसतात, म्हणजे 2 आर्क्स इंटरसेक्ट इन 1 पॉइंट. हिअर ऑल्सो 2 आर्क्स इंटरसेक्ट इन दिस 1 पॉइंट. याला आपण नाव देऊया पॉइंट सी आणि पॉइंट डी. आणि हे 2 पॉइंट एकमेकांना जोडायचे. मेक अ लाईन, ड्रॉ अ लाईन बिटवीन दिस 2 इंटरसेक्ट पॉइंट ऑफ आर्क्स. या कंसांच्या छेदनबिंदूतून अशी लाईन ड्रॉ करा. अशा प्रकारे आपण काय काढलं? परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंब दुभाजक. आता हा लंब आहे आणि दुभाजक आहे, याची पडताळणी कशी घ्यायची? तर आपण प्रोट्रॅक्टरनी हा लंब आहे की नाही, म्हणजे परपेंडिक्युलर आहे की नाही. परपेंडिक्युलर म्हणजे काय? 90 डिग्री अँगल त्यांनी केला पाहिजे. तर या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आणि म्हणून इथं आपण चिन्ह द्यायचं राईट अँगल. बायसेक्टर म्हणजे बायसेक्टर म्हणजे दुभाजक आणि परपेंडिक्युलर म्हणजे लंब.
दुभाजक आहे की नाही, म्हणजे तो बायसेक्टर आहे की नाही हे आपण चेक करू शकतो. इकडे आपण नाव देऊया ओ सी हिअर लेंथ ओ बी अँड लेंथ ओ ए किंवा लेंथ ए ओ अँड लेंथ बी ओ इज सेम, म्हणजे दोघांची लांबी सारखीच आहे. लेंथ ए ओ इज इक्वल टू लेंथ बी ओ, म्हणून हा बायसेक्टर आहे आणि 90 डिग्रीमुळे हा परपेंडिक्युलर आहे. आता सेम असंच आपण ट्रायंगलच्या 3 साईडवर करू शकतो. हा आहे ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल म्हणजे 90पेक्षा जास्त कोन असणारा. 1 अँगल इज मोर दॅन 90 डिग्री. 3 कोनांपैकी एक कोन 90पेक्षा मोठा असेल तर त्याला आपण ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल म्हणतो. आता ह्याच्या 1, 2, 3 साईड्स आहेत. ह्या तिन्ही साईडवर याच प्रकारे आपण करणार आहोत. बघा, टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन YZ या सेगमेंटचा आपण बायसेक्टर करणार आहोत. सेम प्रोसिजर, पुट पॉइंट ऑन Z, अपसाइड आर्क, डाऊन साइड आर्क. बघा, आपल्याला या YZचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला. वरपर्यंत न्यायचं. नंतर आपण YZचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. पुट पॉइंट ऑन X, टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. डाऊन साइड आर्क, अपसाइड आर्क. सेम, पुट द पॉइंट ऑन Y, अपसाइड आर्क, डाऊन साइड आर्क. YZ सेगमेंटचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला. आणि तो पुढे तुम्ही कितीही एक्सटेंड करू शकता. आता तिसरी साइड YZ, पुट पॉइंट ऑन X, टेक डिस्टन्स between 2 points more than half. Draw upside arc, draw downside arc. Same, put point on Z, upside arc, downside arc. आता ह्या दोन आर्कचा इंटरसेक्ट पॉइंट इथे आहे. या दोन आर्कचा इंटरसेक्ट पॉइंट या ठिकाणी आहे. जॉईन 2 पॉइंट्स. या ठिकाणी बघा, तुम्हाला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, हे तिन्ही एका ठिकाणी इथे C या ठिकाणी तुम्हाला छेदलेले दिसतात. हे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट इन पॉइंट इज कॉल्ड कॉन्क्युरंट. कॉन्क्युरंट म्हणजे एकसंपाती. 3 रेषाखंडाचे लंबदुभाजक एकाच बिंदूमध्ये छेदले तर त्यांना एकसंपाती म्हणजे कॉन्क्युरंट असं म्हणतात. कॉन्क्युरंट एकसंपाती. मग तो कुठे आलाय पॉइंट सांगा मला. तो एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य भागात आलाय. त्रिकोणाच्या इंटिरियर म्हणजे आतल्या भागात आलेला नाही. याच्यावरून आपण आता काय शिकलो. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. आणि सेम प्रोसिजर आपण कशावर केली, ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. आणि ही तुमच्या पुस्तकात केलेली आहे म्हणून मी इथे तुम्हाला करून दाखवली.